छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आलाय। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्ट आदेश कन्नड तहसील कार्यालयात धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा शनिवार आणि रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर दौरा असताना सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले होते। मात्र कन्नड तहसील कार्यालयात हे आदेश सर्रास धुडकावले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। कन्नड कार्यालय प्रमुख दिलीप कुमार सोनवणे उपस्थित असताना नियमांचे पालन होत असले तरी त्यांच्या अनुपस्थितीत अनेक अधिकारी आणि कर्मचारी उशिरा येणे, काम टाळणे आणि सरळ दांड्या मारणे असे प्रकार करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, कर्मचारी वेळेवर नसतात। या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून शासकीय कामकाज ठप्प होत असल्याचं चित्र आहे। प्रशासनातील शिस्त धोक्यात आली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होती आहे। तहसील कार्यालयाचे नेमप्लेट, फाईल्स बाहेर उभे नागरिक, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी, अन्यथा प्रशासनाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कन्नड तहसील कार्यालयातील हा प्रकार प्रशासनासाठी गंभीर इशारा मानला जातोय। पाहूया वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात।